वेलकम स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वीच्या म्हणजेच एचएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजीच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 4D ज्याच्यामध्ये रिव्ह्यू असतो. रिव्ह्यू म्हणजे परीक्षण. त्याच्यामध्ये काय असतं? फिल्म रिव्ह्यू, FILM, फिल्म रिव्ह्यू, REVIEW, किंवा मग त्यालाच मूव्ही रिव्ह्यू, MOVIE, मूव्ही REVIEW, फिल्म रिव्ह्यू किंवा मूव्ही. हा 4 गुणांचा प्रश्न असतो. किती गुणांचा असतो? 4. याच्या अगोदर आपण बुक रिव्ह्यू काय बघितलंय? बुक रिव्ह्यू त्याच्या अगोदरचं जे लेक्चर झालं ज्याच्यामध्ये आपण बुक रिव्ह्यू आणि हा बुक रिव्ह्यू साठी आपण श्यामची आई हे पुस्तक घेतलेलं होतं. आणि आपल्याला माहीतच आहे श्यामची आई या पुस्तकावर चित्रपट, मूव्ही, फिल्म सुद्धा निघालेला आहे. म्हणून आपण फिल्म रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू किंवा मूव्ही रिव्ह्यूसाठी श्यामची आई हाच विषय घेतलेला आहे, कारण त्याच्यावर चित्रपट निघालेला आहे जो प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत, कोणकोणते मुद्दे? हे स्टोरी, थीम, प्रोड्यूसर और डायरेक्टर. पुढचा पॉइंट आहे स्पेशल फीचर्स ऑफ डायरेक्शन, कॅरेक्टर्स, कॉन्फ्लिक्ट, संघर्ष, म्युझिक, डान्स, सॉंग्स, फोटोग्राफी. आणि शेवटचा मुद्दा आहे युअर ओपिनियन. या मुद्द्यांच्या आधारे आपण श्यामची आई, SHYMACHI, श्यामची आई हा जो चित्रपट आहे त्याचं परीक्षण पाहणार आहोत. काळजीपूर्वक पाहायचं, लिहून घ्यायचं, ऐकायचं आणि जर काही कळत नसेल तर विचारायचं. मित्रांनो, आपण या प्रश्न आहेत त्याला पहिला त्याला सुरुवातीला तुम्ही काय करणार? उत्तर पत्रिके प्रश्न खाली तुम्ही मार्जिन मध्ये आणि त्यानंतर आपण पहिला मुद्दा कोणचा मुद्दा दिलेला इथं? स्टोरी और थीम. आणि आपण तोच मुद्दा आपण उत्तरामध्ये घेणार आहोत. लिहा ST, एक नंबर टाकायचं, लिहायचं STORY, स्टोरी, किंवा काय सांगितलं त्यांनी? थीम, THEME, थीम किंवा स्टोरी. काय आहे ती थीम किंवा स्टोरी ते लिहून काढूया थोडक्यामध्ये. इथं लिहिणार तुम्ही. आता हे जे चित्रपट आहे तो कोणत्या भाषेतल्या पुस्तकावर आहे? तर हा धिस फिल्म, FILM, फिल्म इज इन मराठी लँग्वेज, MARATHI, मराठी लँग्वेज, LANGU.
ये जी ई हे कोणत्या भाषेत आहे चित्रपट? मराठी भाषेमध्ये. पुढचा मुद्दा लिहायचा, धिस इज व्हेरी VERY व्हेरी पॉप्युलर POPULAR पॉप्युलर फिल्म. ही एक खूप प्रसिद्ध चित्रपट आहे. काय आहे या पुस्तकात? इट इज अ स्टोरी ऑफ इट इज अ स्टोरी ऑफ अ चाइल्ड CHILD a child and his mother and his mother MOTHER. ही कशाची स्टोरी आहे? तिचा मुलगा आणि त्याची आई. काय याच्यामध्ये? द बॉन्ड ऑफ लव्ह प्रेमाचे बंध. द बॉन्ड ऑफ लव्ह बिटवीन BETWEEN बिटवीन श्याम. काय नाव आहे? श्याम. श्याम म्हणजे कोण? साने गुरुजी. श्याम अँड हिज मदर श्याम आणि त्याची आई. याच्यामध्ये काय करते आई? मदर MOTHER मदर टीचेस TEACHES मदर टीचेस श्याम. मदर टीचेस श्याम. काय शिकवते? टू प्रिझर्व टिकवून ठेव PRESER टू प्रिझर्व मोरल MORAL मोरल व्हॅल्यूज VALUES मोरल व्हॅल्यूज म्हणजे नैतिक मूल्य. ऑफ आवर कल्चर CULTURE इव्हन इन बॅड कंडिशन CONDI. जरी वाईट परिस्थिती आली तरी त्या वाईट परिस्थितीमध्ये आई श्यामला नैतिक मूल्यांची जपणूक करायची शिकवण देते आपल्या संस्कृतीमधल्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो चित्रपट आहे, धिस फिल्म FILM धिस फिल्म received 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 राष्ट्रपती RASHTRAPATI राष्ट्रपती अवॉर्ड AWARD अवॉर्ड. या चित्रपटाला कोणता पुरस्कार मिळाला आहे? राष्ट्रपती पुरस्कार. आता आपण याच्या नंतरचा जो मुद्दा आहे तो प्रोड्यूसर अँड डायरेक्टर हा घेऊया. दुसरा पॉइंट आहे प्रोड्यूसर PRODUCER प्रोड्यूसर अँड डायरेक्टर DIRECTOR. या चित्रपटाला कोणी दिग्दर्शित केलंय आणि कोण निर्माता आहे? मित्रांनो, सुरुवातीला हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे प्रल्हाद केशव KESHAV प्रल्हाद केशव अत्रे ATRE अत्रे यांनी प्रल्हाद केशव अत्रे प्रोड्यूस्ड अँड डायरेक्टेड PRODUCED प्रोड्यूस्ड अँड डायरेक्टेड DIRECTED प्रल्हाद केशव अत्रे प्रोड्यूस्ड अँड डायरेक्टेड धिस फिल्म. सुरुवातीला जेव्हा 1953 मध्ये चित्रपट काढला तेव्हा तो
दिग्दर्शित आणि निर्माता कोण होतं त्याचं? प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. परंतु नंतर आणखीन तो 2023 मध्ये चित्रपट दिग्दर्शित केला, प्रदर्शित केला तो संजय सुनील डहाके यांनी. कुणी केला? संजय सुनील डहाके. पण सुरुवातीला हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांना आपण प्र के अत्रे म्हणून ओळखतो. आता हा मुद्दा झाला. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्पेशल फीचर्स ऑफ डायरेक्शन. तिसरा मुद्दा घेऊया आपण. स्पेशल, SPECIAL, स्पेशल, FEATURES, स्पेशल फीचर्स ऑफ डायरेक्शन, DIRECTION. तर हे घेताना आपण स्पेशल फीचर्स अँड डायरेक्शन, दे आर व्हेरी प्लीजिंग, व्हेरी प्लीजिंग, PLEASING. जे स्पेशल फीचर्स आहेत डायरेक्शनचे ते अतिशय आनंददायी आहेत. चित्रपटाच्या परीक्षणाचा पुढचा मुद्दा आहे कॅरेक्टर्स किंवा कॉन्फ्लिक्ट्स, म्हणजे याच्यामधली पात्र. चौथा मुद्दा आहे कॅरेक्टर्स, CHARACTERS, कॅरेक्टर्स म्हणजे पात्र, CONFLICT, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. यातली पात्र कोणकोणती आहेत ते आपण आता बघूया. याच्यामध्ये बरीच पात्र आहेत ते आपण इंग्रजीमध्ये लिहूया. देअर आर, THERE, देअर आर many characters, CHARACTERS, characters in this film. या पुस्तकात बरीच पात्र आहेत. they are, ते म्हणजे ओम भूतकर, ओम BHUTKAR, ओम भूतकर आहे. त्याच्यानंतर संदीप पाठक, SANDEEP, संदीप पाठक, PATHAK, पाठक मोरे. त्याच्यानंतरचं पात्र आहे मयूर मोरे, MAYUR, मयूर मोरे, मयूर मोरे. त्याच्यानंतरचं पात्र आहे सारंग, SARANG, सारंग साठे, SATHE. अशी विविध पात्र या चित्रपटामध्ये घेतलेली आहेत. आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे म्युझिक, डान्स, सॉन्ग, फोटोग्राफी. कितवा हा? चौथा आहे मुद्दा. कितवा? चौथा. म्युझिक, MUSIC, म्युझिक, डान्स, DANCE, डान्स, सॉंग्स आणि फोटोग्राफी, PHOTOGRAPHY, फोटोग्राफी. तर म्युझिक या चित्रपटातलं संगीत हे अतिशय मधुर आहे. म्युझिक, MUSIC, म्युझिक ऑफ this film is melodious, MELODIOUS, melodious. Dance performance is DANCE, dance performance of all characters, CHARACTERS, is very impressive, IMPERSSIV, impressive. IMPRESSIV, impressive. त्याच्यानंतर songs, SONGR, songs are
व्हेरी मिनिंगफुल, व्हेरी MEANING, सॉंग्स आर व्हेरी मिनिंगफुल. आणि फोटोग्राफी PHO, फोटोग्राफी GRAPHY, फोटोग्राफी इज व्हेरी क्लिअर, व्हेरी क्लिअर CLEAR. अशा पद्धतीने आपण या मुद्द्यांचं स्पष्टीकरण देऊ शकतो. शेवटचा मुद्दा आहे युअर ओपिनियन, म्हणजे तुमचं मत. पाचवा मुद्दा, युअर ओपिनियन म्हणजे या चित्रपटाबद्दल तुमचं मत. युअर OPINION, युअर ओपिनियन. मग इथं काय लिहिणार तुम्ही? धिस इज व्हेरी इंटरेस्टिंग फील्ड, INTERESTING. धिस इज व्हेरी इंटरेस्टिंग फिल्म. I insist you, INSIST, I insist you to watch, WATCH, watch this, THIS, this film with your family, with your family, FAMILY. अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावर फिल्म रिव्ह्यू लिहिता येतो. आणि संपूर्ण भाग लिहून झाल्यावर त्याच्या खाली सरळ 2 रेषा ओढाव्यात. कळालं? अशा पद्धतीनं 2 रेषा ओढायच्या आणि नवीन पानावर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची. मित्रांनो, तसंच याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर बुक रिव्ह्यूचा सुद्धा अशाच पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो अवश्य पाहावा. धन्यवाद.